नमस्कार मित्रांनो, मी शलाका घर गप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. तुम्ही बघताय मित्रांनो, इथे बिल्डिंगचं आमच्या रिनोव्हेशन चालू आहे. तर या सगळ्या गडबडीत मला काल काही व्हिडिओ टाकायला जमला नाही, त्यामुळे मी आज टाकते व्हिडिओ. हे रिनोव्हेशनमुळे घरामध्ये पूर्ण धूळ अशी झाली होती. मग मम्मी आणि मी विचार केला की घरात साफसफाई करूया, रॅक वगैरे स्वच्छ करायला काढूया. हे दोघेही घरी नव्हते, ते कामात लुडबुड करतात, त्यामुळे आम्ही विचार केला की चला साफसफाई करून घेऊया येईपर्यंत त्यामुळे आम्ही हे साफसफाई करण्यासाठी काढलं. आणि जेवणासाठी काय करूया म्हटलं तर आम्ही विचार केला की शॉर्टकट खिचडी बनवून घेऊया दोघींसाठी. मग हे जे नवीन कुकर मी तुम्हाला मागे व्हिडिओत सांगितलं होतं, त्या नवीन कुकरमध्ये आम्ही खिचडी लावली. तर त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार होती. हे बघा मित्रांनो, त्याचा अनबॉक्सिंगचा पूर्ण व्हिडिओ तर मला भेटला नाही, पण हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. ॲमेझॉनवरून मी हा कुकर मागवला होता. हा असा कुकर खूप छान आलेला आहे, मस्त कुकर आहे हा, मला तर खूप आवडला. कावेरी छान खेळत होती, खेळणे वगैरे साईडला ठेवून तिला मी टाकलं एका जागी, तर पलटी पडून छान मस्त अशी खेळत होती ती. त्यामुळे मी एकीकडे कामं करायला घेतले. मम्मी आणि मी आम्ही दोघंही मिळून छान साफसफाई करत होतो. हे बघा, रॅकवरचं मी सर्व सामान खाली काढलं, बरण्या बॉटल वगैरे सर्व असं व्यवस्थित काढून ठेवलं आधी खाली, आणि रॅक साफ केला, जाळे वगैरे साफ करून घेतले, रॅक साफ करून घेतलं आणि व्यवस्थित असं लावलं. हे करतानाच मध्ये कुरिअर आलं. तर मी ज्या बॅग मागवल्या होत्या त्या कुरिअरमध्ये आल्या. कपड्यांसाठी मी या बॅग मागवल्या होत्या. तुम्ही बघू शकता, मी 4 बॅगा मागवल्या होत्या, या 2 वेगळ्या आणि 2 वेगळ्या प्रकारच्या. छान मोठ्या मोठ्या अशा बॅग आहेत या, त्याच्यामध्ये कपडे ठेवण्यासाठी मी या मागवल्या. मम्मी, दीदी आणि माझे बरेचशा साड्या कपडे झाले होते, मग ते व्यवस्थित राहाव्यात, धूळ वगैरे नाही लागावी, त्यासाठी मी हे सगळ्या बॅग मागवल्या होत्या. 4 बॅग आहेत बघा. चेन वगैरे खूप छान आहे त्याचं, ॲमेझॉनवरून मागवल्या. जर तुम्हाला आवडलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवते, कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला अशा बॅग मागवायच्या असतील तर मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेन. हे बघा किती छान मोकळ्या आणि मोठ्या अशा बॅग आहेत या. त्यामुळे मी आधी कपाट व्यवस्थित आवरून घेतलं आणि जे बॅगेत कपडे ठेवायचे ते मी साईडला काढून घेतले. हे बघा, हे कपाट मी कसं छान असं साफ करून आवरून घेतलं, कपडे लावून घेतले यात, आणि त्यानंतर या बॅगेमध्ये सर्व असे साड्या कपडे ठेवून छान पॅक करून मी व्यवस्थित अशा ठेवल्या आहेत. त्यानंतर संध्याकाळ झाली होती, तर मग म्हटलं गॅलरी वगैरेही साफ करून घ्यावं, कारण तिथे खूप धूळ आली होती. मग व्यवस्थित स्वच्छ ठेवण्यासाठी मी मग गॅलरी धुवून घेतली. मित्रांनो, यापुढील व्लॉग यांनी शूट केलेला आहे, तर हे तुम्हाला सांगतील तिकडे सांताक्रूजला गेले तर तिकडे काय नवीन नवीन आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया पुढचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी खुशाल आणि सकाळी बाहेर निघताना हा व्हिडिओ मी शूट केला होता. तुम्ही पाहू शकता इथे बिल्डिंगच्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे, आणि रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे घरामध्ये खूपच धूळ कचरा येत आहे. तर त्यामुळे आज शलाका पण घराची साफसफाई करणार होती असं बोलत होती. बघूया संध्याकाळी आल्याच्या नंतर किती साफसफाई झाली आणि काय झालं आहे ते. सध्या मी निघालो आहे, बामणडोंगरीचं स्टेशन आहे, सगळ्यात जवळचं स्टेशन आम्हाला हेच लागतं. इकडनं आम्ही निघालो आहे आणि ट्रेनची वाट बघत होतो, आणि लगेच ट्रेनसुद्धा आली. ट्रेन आम्हाला मिळाली. बामणडोंगरीपासून नेरूळला किंवा बेलापूरला जायला ट्रेन्स असतात कंटिन्युअस अशा, तर कोणतीही ट्रेन तुम्ही पकडू शकता. आणि तिकडनं नंतर CSTची ट्रेन पकडून आम्ही कुर्ल्याला उतरलो. हे बघू शकता, हे कुर्ल्याचं दृश्य आहे. खूप दिवसांनी कुर्ला बघितल्यामुळे मनात असं खूप बरं वाटलं, कारण इथे आल्याच्या नंतर अशा लहानपणीच्या आठवणी सगळ्या जाग्या होतात. तर कुर्ल्याला बघूनच मी खुश झालो. मी खूप दिवसाच्या नंतर आज कुर्ल्याला आलो होतो, आणि पप्पासोबत होते. पप्पांची जरा तब्येत खराब असल्यामुळे मी सोबतच आलो त्यांच्या. आम्ही कुर्ल्याहून आता सांताक्रूजला जाणार होतो, त्यामुळे आम्ही 313ची बस पकडली आणि आम्ही सांताक्रूजला निघालो. सांताक्रूजला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आज होता शनिवार. शनिवारसाठी मी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातो. तर उलवेला आल्यापासून आम्ही उलवेमध्येच जायचो. मित्रांनो, मला आठवण झाली की लहानपणापासून मी ज्या मारुतीच्या मंदिरात जायचो, आज त्याच मारुतीच्या मंदिरात पुन्हा जाऊया आणि तुम्हालाही त्याचा व्लॉग बनवून दाखवूया. म्हणून आज मी मुद्दाम चॅनलवरती आलो आहे व्लॉग दाखवण्यासाठी. हे बघा, हे मारुतीचं मंदिर आहे, कमीत कमी 100-1 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि नाही म्हटलं तरी गेल्या 20-25 वर्षापासून मी स्वतः या मंदिरात जात आहे. आणि खूप छान असं मंदिर आहे, आणि स्वयंभू मूर्त्या आहेत इथे मारुतीच्या, आणि वरती नवग्रहांच्यासुद्धा मूर्त्या आहेत याच मंदिरात. शंकराची शिवलिंग आहे इथे. खूप छान असं वातावरण असतं. आम्ही लहानपणापासून इथे यायचो. दर शनिवारी संध्याकाळी मी याच मंदिरामध्ये यायचो पाया पडायला. मग दुपारी आम्ही आमची कामं उरकून घेतली पप्पांनी आणि मी, आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. हे बघू शकता, सांताक्रूज म्हणजे लहान असताना आम्ही इथे खेळायचो, हिंडायचो.
याच त्या जागा आहेत, पण आता पूर्ण ट्रॅफिक झालेलं आहे. इथे चालायलासुद्धा जागा राहत नाहीत, इतकी ट्रॅफिक झालेली या पूर्ण एरियामध्ये. आणि कसं आहे की इथे लोकसंख्यासुद्धा खूप झपाट्याने वाढत आहे. मुंबईसारखा भाग आहे, त्यामुळे आम्ही इथे राहण्याचा तर सध्या टाळतो. आमचं घर आहे, आम्ही भाड्याने दिलेलं आहे. इथे बघा, आता निघत होतो घरी जायच्या रस्त्यामध्येच पुन्हा एक शंकराचं मंदिर दिसलं, तर विचार केला इथेच बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन द्या. तुम्ही बघू शकता इथे शिवलिंग आहे. हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. आम्ही लहानपणापासून हे मंदिर बघत आलेलो आहोत. आणि हा रस्ता आहे आमचा पुन्हा कुलदाकडे जाण्यासाठी. आम्ही निघालो होतो आता पायी पुन्हा रस्त्यावरती येऊन, मेन रस्त्यावरती येऊन आम्ही बस पकडणार आहोत आणि बसने कुर्ल्याला जाऊन कुर्ल्याहून ट्रेन पकडून पुन्हा आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. पण मित्रांनो, या जागेवरती आल्याच्यानंतर मला अचानक वडापावची आठवण आली. आणि कसं आहे, इथे आम्ही लहानपणी वडा रस्सा खायचो. तर आता पप्पासोबत होतेच, तर कसं असतं, लहानपणीच्या आठवणी असतात. बचपन की भुली बिसरी यादे विसरल्या जात नाहीत. पप्पासोबत असल्यामुळे पप्पांच्याच मागे लागलो. पप्पा मला वडापाव खायचा आहे, आणि पप्पा बोले मी रस्त्यावरचा वडापाव तुला खाऊ देणार नाही, लहानपणासारखंच. आणि पप्पा बोले मी घरी गेल्यानंतर तुला वडापाव बनवून देतो. मम्मीला त्यांनी फोन करून काहीतरी सांगितलं. घरी येऊन बघितलं तर मम्मीने रस्सा बनवलेला होता आणि वडा पप्पाने घरी आल्यानंतर तळला. तुम्ही बघू शकता, आता हे जेवणाचं ताट आहे रात्रीचं आमचं, आणि वडा रस्सा तयार होता. आम्ही घरी येईपर्यंत पप्पांनी वडे बनवले, रस्सा तर मम्मीनेच बनवलेला होता. आणि या वड्या रस्साची रेसिपी मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये स्वतः पप्पांच्या तोंडून सांगेन. पप्पा सांगतील त्यांनी हा वडा रस्सा कसा बनवला. तर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आणि आपण भेटूत उद्याच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यास कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.